आकाश दत्तात्रय धुमाळ जेऊर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा हा विद्यार्थी मागील काही दिवसात आजारी पडला आणि त्याला हे जग सोडून जावं लागलं। मात्र त्यानंतर त्याच्या वडिलांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे त्याच्या 13व्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूलमधील जे विद्यार्थी आहेत त्यांची आरोग्य तपासणी करण्याचा। खरं तर आपल्यातला एखादा व्यक्ती गेल्यावर आपण देवधर्म आणि वेगळे कार्यक्रम घेत असतो, मात्र त्या सर्वांना फाटा देत त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि या विद्यार्थ्यांचं जे आरोग्य तपासणी आहे त्याचा निर्णय घेतला आणि आज ही आरोग्य तपासणी जेऊर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू आहे। आकाशचे वडील दत्तात्रय धुमाळ हे आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल? खरं तर आपण पाहिलं की लोक दुःखात असतात, मात्र तुम्ही दुःखात जरी असला तरी समाजसेवेची आवड तुम्हाला दिसते किंवा काहीतरी आपली जबाबदारी आहे, कुठंतरी आपण आपल्या मुलाबाबतीत चुकलो, इतरांच्या बाबतीत होऊ नये ही काळजी तुमच्यामध्ये दिसून येते। काय सांगाल? माझा मुलगा वय वर्ष 14 हा आज 13 दिवसापूर्वी या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना, मला, माझ्या कुटुंबाला आणि या गावातील सर्व ग्रामस्थांना तो सोडून गेलेले आज 13 दिवस झाले। 13 दिवसाच्या अगोदर त्याला 15 दिवसापूर्वी ब्लड कॅन्सर हा आजार त्याला जडला होता। त्याचं स्पीड एवढं होतं की तो 16-17 दिवसामध्ये आपल्या सर्वांना उपचाराच्या दरम्यान तो सोडून गेला। परंतु आपण सर्व ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्याची काळजी घेण्याचं दुर्लक्षित हे निश्चित असतं। मी माझ्या मुलाच्याकडेही फार थोडंसं दुर्लक्ष माझ्याकडून झालं, पण मी एक निश्चय केला की जे माझ्याकडून चूक झाली आणि तीच इतर पालकांकडून होऊ नये। एक छोट्या खाणी आणि माझा एक छोटासा प्रयत्न आहे की त्यांनी जे 14 वर्षाचं आयुष्य या विद्यालयामध्ये गेली 10 ते 8-9 वर्ष त्यांनी इथं शिक्षणाचं काम, ज्ञानदानाचं स्वीकारण्याचं काम केलं। त्या सगळ्या बाळगोपाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तो एक आदरयुक्त विद्यार्थी आणि सर्वांना आपलेसा वाटणारा एक सहकारी आज या विद्यालयातून गेला आहे। परंतु त्याच्या जाण्याचं कारण हे आजाराचं होतं आणि तसा आजार भविष्यात त्याच्या कुठल्या सहकाऱ्यांना, त्याच्या सोबतच्या कुठल्याही मित्रपरिवाराला नसावा ह्या संकल्पनेतनं मी हा निर्णय घेतला आणि यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर त्याच्या ज्या डॉक्टर आहेत तेजस्विनी पवार, टेक्निकल विभागाच्या ज्या प्राची जाधव आहेत आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर रेश्मा शिवतरे यांनी खऱ्या अर्थानं हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, शिक्षक इतर कर्मचारी असतील, ह्या सर्वांच्या सहकार्यातनं हे शिबिर यशस्वी करण्याचा मानस निश्चित माझा होता। परंतु त्याचं सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळं ह्या भविष्यातील ह्या विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सुजलम सुफलम व्हावं आणि त्यांना कुठलीही पुढच्या भविष्यकाळामध्ये कुठलाही त्रास नसावा, हेच माझे एक या निमित्तानं, आकाशच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं मी एवढंच छोट्याखानी काम करू शकतो असं। खरं तर आपण जो विद्यार्थ्यांचं असेल किंवा आपल्या मुलांचं असेल आरोग्य तपासणी वेळची वेळ केली तर मोठ्या आजारापासून जो धोका आहे तो अगोदरच ओळखून त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात। मात्र बरेचसे पालक आहेत हे दुर्लक्ष करतात आणि यानंतर आपल्याला आपला मुलगा किंवा आपला पाल्य गमवायची वेळ येते, अशी वेळ येऊ नये म्हणून यांनी घेतलेला जो उपक्रम आहे तो अत्यंत चांगलाच आहे। आम्ही आज आकाशच्या कार्यक्रम 13व्या निमित्त आम्ही हा कॅम्प करत आहोत। तर याचा उद्देश एवढाच आहे की आकाशचं आपल्याला कॅन्सरचं डिटेक्शन लवकर झालं नाही, पण ते इतर मुलांच्या बाबतीत होऊ नये त्यासाठी हा कॅम्पचा मुख्य हेतू हा आहे। आणि तसंच आपल्याला ह्या किशोरवयीन मुलांमध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांची उंची वाढणे न वाढणे किंवा ज्या किरकोळ गोष्टी असतात त्या आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो, पण हे दुर्लक्ष न करता त्यांच्या CBC तसेच वजन, उंची ह्या गोष्टीकडे आपलं आणि त्यांचा म्हणजे ग्रोथ कशी होती हे लक्ष घेणं गरजेचं आहे। तर पालकांनी याच्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, छोट्या छोट्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे लक्ष देऊन ॲटलिस्ट त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जर तपासण्या केल्या, तपासण्यांना हार्डली थोडेसे पैसे जातात, पण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण ते केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला म्हणजे जो मोठा धोका आहे तो छोट्यात टाळला जातो। त्याच्यामध्ये खरं तर पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील आपले जे विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांच्या पालकांना म्हणा की आपल्या आरोग्याविषयी जास्त ज्ञान नसतं की बाबा मुलाला आजारी पडलं तर समजा सर्दी खोकला झाला तर आपण काही वेळेस मेडिकलमध्ये जातो, मेडिकलच्या गोळ्या घेतो
आणि तिथून उपचार करतो. जर बरं वाटलं नसेल तर अगदी दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पण आपण त्या गोष्टीला अगदी हलकंसं घेतो. पण आमच्या बाबत ते झालं, आमच्या आकाशच्या बाबत ते झालं. ते आम्हाला पण असंच वाटलं की सुरुवातीला एक थोडंसं त्याला ताप थंडी आला, त्याच्यामुळं तर आम्ही डॉक्टरकडे नेलं. पण त्याच्यानंतर त्याला घरी आणलं. घरी आल्यानंतर आम्हाला कधी वाटलं नसेल की त्याच्या रक्ताच्या तपासण्या कराव्या किंवा आणखी कोणती तपासणी करावं. पण आमच्याकडून दुर्लक्ष झालं किंवा किंबहुना ते लक्षातही आले नाही आहे. पण आमच्या आकाशच्या बाबत जे झालं ते इतर म्हणजे त्याच्यासोबत जे विद्यार्थी होते त्यांच्याबाबत होऊ नये म्हणून आमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की खरं तर आपण 10व्याला किंवा 13व्याला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो. पण ते न ठेवता आपण एक विद्यार्थ्यांसाठी एक काहीतरी करावं, म्हणजे त्यासाठी आपल्यामध्ये जे झालं आहे ते इतरांबाबत होऊ नये म्हणून आजचं हे शिबिर आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला आम्ही मुख्याध्यापकांशी दोन्ही जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किंवा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक ह्या दोन्ही मुख्याध्यापकांशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला सहमती दिली, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्यासोबतच जिल्हा परिषद आपले प्राथमिक आरोग्य केंद्र इथलं आहे जेऊरमधले, तिथल्या पण मॅडम असतील, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काही हवं असेल ते आम्ही करू किंवा आपण त्या तपासण्या करू. आणि त्यासोबतच पुण्यावरून आलेल्या रेश्मा शिवतरे ह्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि आता आजचा जो शिबिर आहे ते यशस्वीपणे त्यांनी संपन्न केलेलं आहे. खरं तर आकाशच्या बाबतीत जे झालं त्या इतर कुठल्या मुलांशी या बाबतीत होऊ नये किंवा त्याला वेळेवर उपचार भेटावा अशीच अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली दिसते. आणि म्हणूनच त्यांनी कुठलंही कीर्तन किंवा इतर कार्यक्रमाला खर्च न करता विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणी शिबिर हे जेऊर येथील शाळेत आयोजित केल्याचं पाहायला मिळते.